वर्ष 98. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजा यंदा 99व्या वर्षात पदार्पण करतेय. आतापर्यंत यशस्वी अशी वाटचाल तुमच्या सहकार्याने आणि एकजुटीने मंडळाने केलेली आहे. उत्सव मंडळाच्या कार्याचा शुभारंभ झाला तो नैसर्गिक भान डोळ्यासमोर ठेवून. निसर्गाचं चक्र जर सुधरवायचं असेल तर वृक्षारोपण हा एकच पर्याय आहे. म्हणून कर्जत जिल्ह्यातल्या पळसधरी येथे 250 झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर मंडळाचा दैदिप्यमान सोहळा पार पडला, तो पाद्यपूजनाचा. परंपरेनुसार गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सदर सोहळ्यामध्ये सजावट संकल्पना व मंडळ अधिकृत टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला. मग पार पडला तो विद्यार्थी गुणगौरव सोहळा. या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे LS रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राध्यापक श्री मंदार परब सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलं. या शैक्षणिक सोहळ्यात एकूण 622 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. उत्सव मंडळाने चालू केलेला ऐका मंडळी पॉडकास्ट या मंडळाच्या मुलाखत कार्यक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन मंडळासोबत जोडल्या गेलेल्या हितचिंतकांचे अतूट संबंध यावर आधारित नाते ऋणानुबंधाचे हे पर्व 3 प्रसारित केले गेले. यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती गणेशोत्सवाला. यंदा आपल्या गणेश गल्ली मैदानात रामेश्वरम या मंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली. कार्यकारिणीच्या दूरदृष्टीने आणि उत्सव मंडळाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे मंडळाने एका तरुण, कल्पक आणि सर्जनशील मूर्तिकाराची निवड केली. तो म्हणजे आकाश तिरमल. मास्तर दीनानाथ वेलिंग ह्यांची आठवण करून देणारी सुबक मूर्ती ह्या तरुण मूर्तिकाराने साकारली. लहान थोर सर्वच या गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी झाले. अनेक मान्यवर, कलाकार यांनी या गणेशोत्सव काळात आपल्या मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं. आणि याच दरम्यान ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड या संस्थेने विक्रमी अशा मुंबईचा राजाला विश्वविक्रमी मुंबईचा राजा असा सन्मान दिला. त्याचबरोबर आपल्या अधिकृत प्रसार माध्यमांद्वारे 5,38,00,000 भाविकांनी मुंबईच्या राजाचे विश्वविक्रमी ऑनलाईन दर्शन घेतले. मग डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण आला तो विसर्जनाच. मुंबईच्या राजाच्या भव्य मिरवणुकीने बाप्पाला निरोप देताना नकळत डोळे पाणावले गेले. मग सुरुवात झाली ती नवरात्र उत्सवाला. या उत्सवात अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबवले गेले. सध्या AIच्या युगात AI डिजिटल प्रशिक्षण शिबिर तसेच ॲडव्हान्स एक्सेल, इंग्लिश स्पीकिंग आणि फोटोग्राफी प्रशिक्षण शिबिर अल्पदरात सुरू केलेले आहेत. त्यानंतर मंडळाचा आणखी एक स्तुत्य उपक्रम म्हणजे महारक्तदान शिबिर. एकूण 1939 रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करून मंडळास उपकृत केले. त्याचबरोबर उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, मोफत निसर्गोपचार शिबिर आणि बालक पालक काउन्सिलिंग यांसारखे उपक्रम मंडळाच्या वतीने सुरू केले आहेत. मग दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये लहान मुलांच्या मनोरंजनात्मक विविध कार्यक्रम राबवले गेले. त्यात चित्रकला स्पर्धा, मैदानी स्पर्धा आणि बाल मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. लहान मुलांच्या मनात छत्रपती शिवरायांविषयी आदर आणि आपल्या इतिहासाची उजळणी व्हावी म्हणून गड किल्ले बनवण्याचा उपक्रम हाताळला गेला. त्यानंतर मंडळाने प्रथमच लहान मुलांसाठी शैक्षणिक सहलीस आयोजन करण्यात आलं होतं. जीवशास्त्रज्ञ श्री अभिषेक साटम यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता उद्यानात विविध प्रकारच्या झाडांची, प्राण्यांची, पक्ष्यांची माहिती देण्यात आली. यानंतर अस्पष्ट दृष्टीला पूर्णविराम देण्यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मा वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तब्बल 900 नागरिकांनी यात सहभाग नोंदवत आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. यापैकी मोतीबिंदू सदृश रुग्णांवर सर JJ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. मग गुढीपाडव्याचं औचित्य साधून मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल या दर्जेदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात गुणवंत कलाकारांच्या कलेला वाव मिळण्यासाठी अनेक कलाकारांनी आपली कला सादर केली. विविध स्टॉल मार्फत अनेक कलात्मक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या. उत्सव मंडळाच्या अधिकृत उत्पादनाला भरघोस असा प्रतिसाद मिळाला
आणि ती मागणी आजही चालू आहे. या निमित्तानं मुंबईचा राजा घराघरात आणि मनामनात विराजमान झाला. अनेक नामवंत कलाकारांनी सुद्धा या आर्ट फेस्टिवलमध्ये आपले कार्यक्रम सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. मागील वर्षी 2 दिवसांचा कार्यक्रम खास लोकाग्रास्तव 4 दिवसांचा आयोजित करण्यात आला होता आणि अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांनी देखील उतंड असा प्रतिसाद दिला. त्याचबरोबर तरुण तसेच अनुभवी व्यक्तींना लिंक्डइनच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले गणेशोत्सव मंडळ ठरले. आज 1200हून अधिक फॉलोअर्सचा टप्पा पार केलेला आहे. विभागातील मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि एकाग्रता वाढावी यासाठी क्रीडांगण या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या साप्ताहिक शिबिरामध्ये एकूण 250 मुलांनी सहभागी होऊन पुरलेला मल्लखांब, दोरीचा मल्लखांब, धनुर्विद्या, लाठीकाठी व दांडपट्टा, योगा, जिम्नॅस्टिक, संस्कार वर्ग यांचे प्राथमिक प्रशिक्षण आत्मसात केले. या शिबिरात ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या मार्गदर्शनाने आणि महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना व मुंबई शहर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मान्यतेने मुंबईचा राजा चषक हे पहिले निमंत्रित विभागीय मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व यामध्ये ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथील 17 नामांकित संघ, 140 उत्कृष्ट खेळाडू आणि 12 राष्ट्रीय पंच सहभागी झाले होते. या निमित्ताने महाराष्ट्राच्या साहसी खेळाचा दर्जा उंचावण्याचा उद्देश मंडळाने साध्य केला. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली, मुंबईचा राजा आपल्या 99व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या 98 वर्षाच्या परंपरेचा वारसा जपत समाजोपयोगी, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाने एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आता शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. जगाने दखल घ्यावी असे उपक्रम राबवायचे आहेत. यासाठी मुंबईच्या राजाकडे प्रार्थना करूया आणि हे वर्षही आणखी दिमाखात साजरे करूया. मुंबईच्या राजाचा विजय असो.